हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। मायोग पीठे तटे भीमरथ्या, वरणकुंडलिकाय दान्तुं मुनीन्द्रे, समागस्त तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। प्रस्तुत आज सप्ताह लांबोटा 6व्या दिवसाची सेवा, 65 वर्षाची अखंड परंपरा आणि या पुण्य पवित्र भूमीमध्ये ईश्वर सेवा करण्याचा एक सेवा करण्याची इच्छा मनामध्ये धरून जेव्हा पारायण रूपी सेवेसाठी आज विषयाचं चिंतन केलं, त्या विषयाचा चिंतन करत असताना ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 राजभुवा योग, त्यामधील ओवी क्रमांक 94 आणि तिथं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद चालू असताना त्या संवादाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून समस्त जगताला जे ज्ञान दिलं, जे रूप दिलं आणि फक्त अर्जुन निमित्त मात्र असताना जगताचं कल्याण व्हावे या भावनेतून ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात ते म्हणतात, पै भक्ती काय झालं आपल्याला नाही, पै भक्ती ऐसे जाने, साने थोर न माने, भावाची पाहुणे भलतिया। पै भक्ती ऐसे मी जाने, साने थोर न माने, भावाचे पाहुणे भलतिया। या ओवीवर चिंतन करत असताना अर्जुनाला जो उपदेश केला आहे त्या ओवीमध्ये पहिल्यांदा पै भक्ती ऐसे मी जाणे। आता मी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा भगवंत स्वतः अर्जुनाला सांगते, बाबा रे, हे ह्या जगतामध्ये, ह्या जगताचं निर्माण, पालन, संहार सगळं काही करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे। मी हा शब्द, आणि मी या शब्दामध्ये जेव्हा भगवंताचं स्वरूप येतं आणि त्या भगवंताच्या स्वरूपाकडे पाहत असताना भगवंत यश, श्री, औदार्य, ऐश्वर्य, वैराग्य, ज्ञान असं षड्गुण संपन्न आहे। असं षड्गुण संपन्न असणाऱ्या त्या भगवंताला कशाची कमी आहे? तर ते म्हणतात, पै भक्ती मी ऐसे जाणे, पै भक्ती ऐसे मी जाणे।
मी एवढा सामर्थ्यशाली आहे, भगवंत एवढे सामर्थ्यशाली आहेत, पण ते भुकेले कैसेचे आहेत? भक्तीचे. पण भक्ती ऐसे जाणे. आता भक्ती या शब्दाकडे जेव्हा आपण जातो, भक्ती या शब्दाकडे जात असताना भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे मनुष्य जेवढा स्वतःवर प्रेम करतोय तेवढंच प्रेम त्या ईश्वरावर असणे आणि त्या ईश्वराला जे आवडते ते करणे म्हणजे भक्ती. मला जे आवडते ते करणे म्हणजे भक्ती नाही. त्या ईश्वराला जे आवडते ते करणे म्हणजे भक्ती. पण भक्ती करत असताना भक्ती हा शब्द येतो तेव्हा भक्ताचे प्रकार येत असतात. फक्त भक्ती नाही तर भक्ती जो करतो त्याचे प्रकार काय आहेत? एक पहिला भक्त आहे अर्थ. पहिला भक्त आहे अर्थ. अर्थ या शब्दाचा अर्थ होतो अंतकरणातून भक्ताची आठवण ईश्वराची आठवण करणारा. अर्थ अंतकरणातून. असा कोण भक्त हो? गजेंद्राची आठवण गजेंद्राने जेव्हा त्रिकुट पर्वताला तेवढं खोलवर जाणं संभव नाही, म्हणून गजेंद्र हा अर्थभक्त. द्रौपदी जेव्हा संकटात सापडली होती दुशासनाकडून, तिथं वस्त्रहरण होत होतं. नारी बिछे सारी है कि सारी बिछे नारी है, या नारी ही सारी है. तर भगवान श्रीकृष्ण स्वतः सारी होऊन त्याचं रक्षण केलं. असे अर्थ. दुसरा भक्त आहे अर्थार्थी. अर्थार्थी पैशासाठी विशिष्ट उद्देश ठेवून. अर्थार्थी जसं बिभीषण हा विशिष्ट लंका मिळावी, राज्य मिळावं हा उद्देश ठेवून आला होता, म्हणून तो अर्थार्थी विशिष्ट कामना ठेवून. दुसरा आहे जिज्ञासू भगवंत जाणण्यासाठी. जनक अर्थार्थी जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी ज्याला भगवंताचं ज्ञान झाले. आता भक्तीचे दोन प्रकार, पराभक्ती अपराभक्ती. पराभक्ती जेव्हा भगवंत मिळाल्यावर भक्ती करणे पराभक्ती. अपराभक्ती भगवंत मिळेपर्यंत भक्ती करणे अपराभक्ती. ज्ञानी भक्तामध्ये हनुमंतराय येतात. असे भक्ताचे 4 प्रकार आहेत. जेव्हा भक्ताचे 4 प्रकार पाहतो, पण भक्ताचे भक्ती पाहिली, भक्ताचे प्रकार पाहिले, पण जेव्हा आपण ते भक्त असायला कसं पाहिजे, त्याची दिनचर्या काय, तर पहिले भक्ताचं तत्व आहे सदाचार. तर सदाचार हे जेव्हा शब्द येतो तेव्हा त्या सदाचारामध्ये इंद्रियावर ताबा ठेवणे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन, 11 इंद्रिय. त्या इंद्रियावर ताबा ठेवणारा हा सदाचारी. दुसरा आहे अभिगमन. अभिगमन या शब्दाचा अर्थ आहे जे द्रव्य आहे, जे पैसे आहे, जे आपली कमाई आहे ते योग्य मार्गाने कमवणे. हे भक्ताचं दुसरं लक्षण. तिसरं आहे अभिगमन स्नान संध्या करून पवित्र होऊन भगवंताची आराधना करणे. अभिगमन. पुढला आहे इजा सर्वांनी संध्याकाळी मिळून त्या भगवंताची आठवण करणे, त्या भगवंताची आराधना करणे. हे भक्ताचं पुढलं लक्षण. आणि शेवटचं लक्षण आहे योग हा लक्षण पाहत असताना भक्ताचं संध्याकाळी झोपत असताना झोपल्यानंतरही भगवंताची आठवण काढणे हे ह्या भक्ताचं पुढलं लक्षण. भक्ती, भक्त आणि भक्ताचे लक्षण.
आता हे पाहत असताना, पुढे जात असताना सहजच मनामध्ये येतो, हे भक्ती झालं, भक्ताचं लक्षण झालं, भक्त झालं, पण मार्ग कोणते आहेत? तर तुकोबाराय हनुमंतांना विचारतात असे देवाराय, शरण शरण हनुमंता तुला आलो रामदूता, भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा, शूर आणि धीर स्वामी काज तू सादर, अरे अंजनीच्या कुमरा तुला राम, अरे अंजनीच्या कुमरा, ह्या प्रकारे ह्या पद्धतीनं तिथं असणारं तुकोबाराय हनुमंतांना भक्तीच्या वाटा विचारतात. शरण शरण हनुमंता तुला आलो रामदूता, भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा, शूर आणि धीर स्वामी काज तू सादर, अरे अंजनीच्या कुंभरा, या पद्धतीनं तिथं असणारं ते तुकोबाराय भक्तीच्या वाटा विचारतायत हनुमंतरायांना. आता ह्या भक्तीच्या वाटा भक्त प्रल्हादांनी हिरण्यकशिपूला पण सांगितलेला आहे, हिरण्यकशिपूंना पण सांगितलेला आहे. मग या भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत? तर भक्तीची पहिली वाट पाहत असताना भक्तीची श्रवण भक्ती, 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवण भक्ती, ज्या श्रवण भक्तीमुळे परीक्षित राजाचा उद्धार झाला, हे पहिली श्रवण भक्ती. दुसऱ्या भक्तीकडे पाहत असताना कीर्तन, नारदाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. कीर्तन, स्मरण भक्त प्रल्हाद, तिसरी भक्ती आहे स्मरण. चौथी आहे पूजन, लक्ष्मी. पाद्यपूजन, तिथं असं पृथ्वीराजा. वंदन, अक्रूर. आत्मनिवेदन, बळीराजा. सख्य असणारा तिथं असणारा अर्जुन. दास्यभक्ती, हनुमंतराय. हनुमंतराय हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. मग भक्त जेव्हा आपण भक्ती पाहिली, भक्तीचे प्रकार पाहिले, भक्तीचे मार्ग पाहिलेत, पण हे पाहत असताना भक्त कुणाला म्हणावे, भक्ताची अवस्था काय पाहिजे? भक्ती अशी जाणे, कोणती भक्ती जाणे? भक्त असे जाणाचे देही उदासे गेले, अशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन माता पिता, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच चाकडे पडून येते. पुढलं चरण आपल्या इथं उपयोगाचं नाही. मग भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहाला मानत नाही, ईश्वराला मानतात. मग असं तुम्ही म्हणताय खरं आहे, पण असे भक्त सांगा कोण आहे? फक्त बोलता येत आहे? नाही ना, सांगा ना. पण हे पाहत असताना जेव्हा गोरोबा काकांचं चरित्र डोळ्यासमोर येतं, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गोरोबा काकांचं चरित्र जेव्हा समोर येतं, आपसुकच ज्या संतांचं स्वतःचं लेकरू आपल्याच पायाखाली तुडवलं गेलंय, कारण भगवंत नामस्मरण, जागृती, स्वप्ने, सुषुप्ती तिन्ही अवस्था तुरेगा अवस्थाला पोहोचलेले. त्या अवस्थेत असताना आपलंच लेकरू आपल्या पायाखाली गेलंय, हे महादुःख असतानाही तिथं भगवंताप्रती जो अतूट नातं, निष्ठा, आपण संसारामध्ये थोडीशी हानी झाली तर म्हणतो एवढी भक्ती करून उपयोग काय, माझी हानी होतीये. पण जिथं संतत्व कशाला म्हणतात, भक्तीची पराकाष्ठा कशाला म्हणतात, ते पाहत असताना गोरोबा काकाचं लेकरू गेलंय. लेकरू गेल्यानंतर पत्नी संती पतीला रागावते, आई प्रेमामुळं, मातृत्व प्रेमामुळं, माझं लेकरू गेलं तुमच्यामुळं, माझं लेकरू गेलं तुमच्यामुळं. आणि त्या रागाच्या भरामध्ये सहज त्यांचा विठ्ठलाला शिवी दिलीमुळं हात उचलला, उगारला गेला. संतीनं तेव्हा सांगितलं, खबरदार माझ्यावर हात शिवाल तर तुम्हाला विठोबाची आण आहे, विठोबाची आण आहे. हे म्हणल्यानंतर त्या दिवसापासून हात उगारला नाही महाराज. आणि म्हणून संतीनं मातृत्व धरणं आणि पतीची निराशा दूर करावी, संसारिक सुख प्राप्त व्हावं या अपेक्षेनं आपलीच बहीण रामी हिच्याशी लग्न करून दिलं. तर लग्न लागत असताना सहज रामी आणि संतीच्या वडिलांना म्हणलं,
माझ्या पहिल्या मुलीला जसं तुम्ही सांभाळत होतात तसं तिलाही सांभाळा हो. आणि झालं तसंच हे म्हणले हो, संतीला हात लावायचा नाही, रामीलाही हात लावला नाही, रामीलाही हात लावला नाही. काही दिवस गेले, स्त्रीत्व असतं आणि त्या स्त्रीत्वाला इच्छा असते संसार सुखाची, म्हणून पती संसारातून उदास दिसत आहे, म्हणून पत्नीनं स्वतःहून पत्नी धर्म पाळण्यासाठी गोरोबा काका झोपीत असताना त्यांच्या जवळ शयन केलं. शयन झोपी गेली आणि त्या झोपीमध्ये आपला हात असणारा गोरोबा काकाच्या शरीरावर टाकला पत्नी धर्मानं. आणि त्या वेळेमध्ये गोरोबा काकांना जाग आली आणि त्यांना आठवण आली, अरे हे माझ्याकडून का अपराध घडलाय. आणि स्वतः उठून असणार कोयत्यानं आपलेच हात तिथं छाटून घेतले महाराज. का? त्या विठोबाला शब्द दिलाय, त्या विठोबाला शब्द दिलाय. आणि त्या शब्दासाठी, त्या भक्तीसाठी स्वतःच्या हाताची पर्वा नाही केली. हे भक्तीचं वर्म आहे, हे भक्तीचं वर्म आहे. आणि या भक्तीच्या ह्या अशी भक्ती असणं म्हणजेच ईश्वराला आवडतं. बाह्य स्वरूपाची भक्ती नाही आहे. अंतर्मनाची चेतना, ईश्वरमय होणे, देहाचा विसर पडणे आणि प्रत्येक अवस्थेमध्ये ईश्वरच हा माझा आहे हे भाव जेव्हा मनामध्ये जागृत होतो तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. भक्ती ऐसी जाणे, भक्ती ऐसी जाणे. कशी भक्ती? ज्या मनामध्ये असणारं भगवंताचं स्वरूप आहे, फक्त आणि फक्त त्याचं ध्यान आहे. म्हणून भक्ताला ईश्वराला काय वाटतं? ऐका आवडी, ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. पोहे सुदाम देवाचे फकी मारी कोरडेची, ना म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. का म्हणे भक्ती पुढे. माझा भगवंत असणारा तिथं फक्त भक्तीला मानतोय. भिल्ल समुदायात जन्मलेली एक आपल्या घरामध्ये लग्नाच्या वेळेमध्ये बकरी काटली जाते आणि त्यामुळे पशुहत्या होती. म्हणून दंडकारण्यामध्ये पळून आलेली, दंडकारण्यामध्ये येऊन लपून बसलीये, लपून बसून सेवा करते भगवंताची. पण सेवा करत असताना तिच्या मनामधला भाव आहे मी कुणाला दिसू नये. रात्रीची वेळ, पहाटेची वेळ, ऋषीमुनी उठायच्या अगोदर रस्ता साफ करणे, सडा सारवण करणे आणि फुलं अंतरणे आणि झाडामध्ये धुवून लपणे. हे भक्ती दिसू नये, हे दिसू नये. मी केलेली भक्ती लोकांना कळू नये. आणि हे भाव त्या शबरीच्या मनामध्ये. आणि तसं असताना जेव्हा त्या मतंग ऋषीला कळालं, मतंग ऋषीनं जवळ घेतलं, सांगितलं बाळ, बरंच तिथं खोल तेवढा जायची आवश्यकता नाही. बाळ, तुला एक दिवस राम भेटेल, प्रभू रामाचं दर्शन होईल. आणि प्रभू रामाचं दर्शन होईल जेव्हा सांगितलं तेव्हापासून कधी होईल सांगितलं नव्हतं, कधी होईल सांगितलं नव्हतं. तुला दर्शन होईल. मग त्या अनुषंगाने तिच्या मनामध्ये जे प्रेमभाव होता, भक्तिभाव होता, त्या भक्तिभावाने दररोज बोर जमा करावे आणि ते बोर प्रभू रामाला आंबट लागू नये, ही भाव मनातली भक्ती लागू नये माझ्या रामाला, म्हणून बोर ठेवावं. आणि मनामध्ये एक शब्द राहावं, आज मेरे राम जी का आवन होगा, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. हे भाव मनामध्ये धरून दररोज वाट पाहायची.
जेव्हा प्रभू राम आले आणि रामानी भेट दिली आणि तिचे उष्टे बोर भक्तिभावाने खाल्ले. ना शबरीनं केस विंचरली होती, ना बाह्यावस्था वृद्ध होती. आणि असं असताना सुद्धा फक्त आणि फक्त भक्ती प्रेमामुळं तिथं असणार त्याने स्वीकार केला. पै भक्ती ऐसे जाणे. पुढे म्हणतात साने थोर न माने. मी शब्दावर झालंय, ऐश्वर्य भगवंत श्रेष्ठ आहे. साने थोर न माने. आता साने थोर शब्द जेव्हा येतो, साने थोर, साने म्हणजे लहान. आता कोणत्या प्रकारचं लहान? वयानं लहान, लिंगानं लहान, अधिकारानं लहान. तीन बाजू पडतात ह्याच्या. साने थोर. साने म्हणजे लहान कोणत्या? सामाजिक स्तरावर अधिकारानं लहान. पण भगवंत पाहत नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. म्हणून एक प्रकारचं सामाजिक स्तरावर लहान पाहत असताना चोका मेळ्यानं आपली पत्नी स्वैरा जेव्हा बाळंतीण होण्याच्या अवस्थेत होती, तेव्हा चोखामेळा आपल्या बहिणीला मंगळाला आणण्यासाठी जात होता. पण जात असताना वाटेमध्ये तिथं असणार दिंडी दिसली आणि दिंडीमध्ये निघून गेला. तर दिंडीमध्ये जेव्हा निघून गेला तेव्हा भगवंताला प्रश्न पडला, आता सोयराचं बाळंतपण करणार कोण? कर्ममेळा पोटात आहे, करणार कोण? मग त्या अवस्थेमध्ये स्वतः विठ्ठलानं पहिला बरंच चरित्र मोठं आहे आणि त्याला आपल्याला प्रवचन रूपी सेवेसाठी आपण घेतल्यामुळे तेवढंच. आणि भगवंतानं स्वतः असणारं तिथं त्यांचं बाळंतपण केलं, सामाजिक स्तरावर बाळंतपण. आता भक्तीच्या स्तरावर नामदेवरायाच्या हातानं लहानपणी नैवेद्य खाल्ला, कृष्ण चरित्रामध्ये मधुमंगल त्यांना कन्या कशा आणल्या होत्या? घरी जाऊन तोंडामध्ये कन्या आणल्या. घरीमध्ये काही नव्हतं, भगवंताच्या जवळ आला, तोंडामध्ये तसंच फुफारा होता, खूप फुफूक केला, तोंडावर उडालं, तेही स्वीकार केलं. दुसरं सान. तिसरं सान स्त्री आपण लिंगभेदाच्या माध्यमातून मानलो तर जनाबाईसाठी, दरीला पंढरीचा चोर जनाबाईसाठी. साने थोर न माने पै भक्ती ऐसे जाणे, साने थोर न माने. पै भक्ती ऐसे जाणे, साने थोर न माने. भावाचा भुकेला. आता भाव, जेव्हा भाव हा शब्द येतो तो भाव शब्द वृत्ती दर्शवतो. वृत्तीवर आधारित भाव म्हणजे वृत्ती. आता भावाचे अध्यात्मानुसार 5 प्रकार पडतात. पहिला आहे शांत भाव, सर्वत्र देव आहे. दुसरा आहे सख्य भाव हा कृष्ण आणि भगवान, सख्य भाव. पुढला आहे दास्य भाव हनुमंतराय. वात्सल्य भाव देवकी, यशोदा, सगळे हे परिवार, नंद, यशोदा, हे सगळे परिवार, कृष्णाचे आई वडील, वसुदेव वगैरे सगळे, हे वात्सल्य भाव. दुसरा आहे दास्य झाला वात्सल्य मुमुक्षु भाव. तिथं मुमुक्षु भाव असणारा गोपिकांचा भाव. हे 5 प्रकारचे भाव आहेत. आणि भाव मनामध्ये असेल तरच देव भावतो. भाव बळ्याकडे हिरविनाकडे कर्तळ्यावळे तैसा हारे. भाव मनामध्ये पाहिजे. आणि देव तिथं असणारं सहानदोर फानर, पूळ गोत्र मात्र भजगायुक्त भावनायुक्त, मला आठवण लक्ष द्या, हरिपादात अभंग आहे. हे भाव. आता ह्याच भावासाठी आता ईश्वराला जर आळवायचं झालं तर ईश्वराला भावाच्या आधारावर आळवलं जातं, राजाला कलेच्या आधारावर आळवलं जातं,
राजाला तर वश करायचं झालं कलेच्या आधारावर, पत्नीला पैशाच्या आधारावर, मित्राला सत्याच्या आधारावर वश केलं जातं. आता हे भाव जेव्हा आपण पाहतो तेव्हा भाव पाहत असताना एक प्रसंग आठवतोय. त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला तिथं सांगायला गेले होते, दुर्योधनाला आणि अंधाराजा दोघांना सांगायला गेले, पण त्यांनी ऐकलं नाही. सांगितलं आम्ही सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. भगवंतानं धृतराष्ट्राला सांगितलं बाबा 5 गावं मागतात दे, तुझ्यातले तर दे. नाही ऐकलं. आणि त्याच वेळेस विदुरानं पण धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या विदुराला दुर्योधनानं स्वतःचा काका असताना सभेमध्ये अपमान करून आमचंच खातोस, आमच्या विरोधात बोलतोस म्हणून विदुराला अपमानित केलं. विदुराकडे एवढी शक्ती होती, डोळे उघडून बघितला असता दुर्योधन राख झाला असता, पण संताचं लक्ष वेगळं असतं, नाही केलं. आणि आपल्या असणार तिथं जाऊन जंगलामध्ये राहू लागला. सोडलं भावाचं राज्य, विदुर काकांनी भावाचं राज्य सोडलं आणि जंगलामध्ये आपली सुलभा नावाची पत्नी होती तिच्याबरोबर राहू लागले. नंतर राहत असताना तिथं एक दिवस त्यांना कळालं भगवंत श्रीकृष्ण आज हस्तिनापूरला येणार आहेत. पण त्यांच्या दोघांच्याही पती पत्नीच्या मनामध्ये होतं की भगवंत आमच्या दरवाजा पडून जातील, आम्हाला दर्शन होईल का, भगवंत माझ्या घरामध्ये येतील, त्या जेवतील. हे विदुर आपल्या पत्नी सुलभाला म्हणतोय, पण सुलभाला दुसरा सुलभा म्हणते बोलवा मग. विदुर म्हणतोय नाही, आपलं घर लहान आहे, आपलं घर लहान आहे, भगवंताला त्रास होईल, भगवंताला बसण्याची व्यवस्था होणार नाहीये. आणि म्हणून तिथं असणारं मनामध्ये इच्छा राहू नये, भगवंत तिथून जात असताना फक्त माझ्याकडे पाहतील तर. मनामध्ये यांची अपेक्षा होती पण परिस्थिती नव्हती. येऊन जंगलात राहत होते आणि विदुर 12 वर्ष तपश्चर्या करत होता, जप तप ध्यान तिने अवस्था करत असताना जेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले आणि तिकडे सांगितलं दुर्योधनाला बाबा रे राज्य दे, अपमान केलं आणि सांगितलं नाही हे होणं शक्य नाही. भगवान श्रीकृष्ण तिथून निघत असताना त्या आंधळ्या राजानं आणि दुर्योधनानं असताना भगवान श्रीकृष्णाला म्हणाले तुम्ही जात आहात, एक काम करा, आम्ही पंचपक्वानाचं जेवण केलोय, एवढं जेवण करून जा. भगवंत म्हणले मी जेवणार नाही, पंचपक्वानाचा असो काही असो, माझा भक्त तिथं वाट पाहतोय. आणि पंचपक्वानाचं जेवण सोडून सगळे आळवत असताना भगवंताला सांगितलं भगवंता या आमच्याकडे जेवायला, तू कुठे जाणार आहेस. तेव्हा ते म्हणाले की माझा भक्त ज्याच्या मनामध्ये माझ्यावरती भाव आहे, विदुर काका वाट पाहत आहेत. आणि विदुर काकानं वाट पाहून आपला दरवाजा पुढे केलेला होता. घरामध्ये गरीब परिस्थिती होती, कन्या होत्या सुलभा आणि ते बसले होते. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण स्वतःहून असणार गेलेत. दरवाजा पुढे, दरवाजा ठोठावलाय, दरवाजा ठोठावून म्हणतायत काका ओ काका. दरवाजा उघडला गेला. एवढा आनंद झाला की तिथं असणार एवढा आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात विदुर काका थोडंसं बाहेर गेले, पण असणारं सुलभा भगवंताला खाली बसवले, आपण वर बसली आहे. केळाचे सालपट भगवानाला देते, घर आपण खाते. विदुर काका येतात ते काय करते. देवा तुला तर कळायला पाहिजे. अरे मी भाव पाहतोय रे.
आणि कन्या खाल्ल्या शेवटी, कन्या स्वतःच्या हाताने घेऊन. का? भावाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. आणि जिथं चित्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असतो, शुद्ध भाव असल्यानंतर भगवंत कधीही तो त्याचा अधिकार मनातला भाव पाहत असतात, मनातला भाव पाहत असतात. साधावया भक्ती काज नाही हा लाज धरीत, ऐशाची शरण जावे जीवे शक्ती न वंची, भीष्मपणे केला खरा धनुधरा रक्षिले. असा भगवंत आहे, असा भगवंत आहे. असा भगवंत असणारा फक्त माणसा त्या भक्ताच्या मनामधील भावाचा भुकेला आहे. भाव पाहिजे. भाव पाहत असताना तो हे माझा आहे का परका आहे पाहत नाही, भाव पाहतोय. एक शेवटचं सांगून जातो. सत्यभामा भगवान श्रीकृष्णाची राणी सत्यभामा. आणि सत्यभामा एक अहंभाव चढला. भक्तीमध्ये अहंभाव चालत नाही. जिथं अहंभाव आला तिथं भक्ती संपते. अहंभाव सत्यभामाला आला. तिला वाटलं मी सुंदर राणी आहे. आणि भगवंताला मीच आवडते. आणि तेवढ्यात नारद तिथं आले. नारद आले आणि नारदाला सत्यभामेनं विचारलं, नारदा, अरे हाच श्रीकृष्ण जन्मोजन्मी मला पती म्हणून मिळावा, त्यासाठी काय करायला पाहिजे? नारद होते. नारदाने म्हणलं, तुला जे सगळ्यात जास्त आवडतंय त्याचं दान दे, त्याचं दान दे. आता हिनं भगवान श्रीकृष्णाचंच दान द्यायला तयार झाली. पण दान घेणार कोण? दान भगवंताचं दान घ्यायला पात्रता. शेवटी नारद तयार झाले. आणि सत्यभामेनं आपला पती दान करून टाकला. नारद भगवंताला म्हणाले, उठ, चल माझ्याबरोबर. आता सत्यभामेचा चेहरा बदलला. अरे नारदा, तू काय करतोस? अरे तू तर दान दिले ना आता तुझा अधिकार नाही, विषय सोड. हा माझा झालाय, मी निघून चाललोय. हिची चूक लक्षात आली. नारदाला म्हणाली, काय करू आता? नारदाने सांगितलं, एक काम कर, त्या भगवंताच्या वजना एवढे पैसे भगवंताला कोण तुलू शकणार आहे बाबा? भगवंताला कोणी तुलू शकत नाही. त्याची स्वतःचीच राशी लक्ष्मी आहे, स्त्री. मग अशा भगवंताला तो तिथं तुला करा. नारदाने उपदेश सांगितलं. आणि ही असणारी हे आपल्या जेवढं सोनं आहे, नाणं आहे, आता राणी देवाची थोडं असेल का सोनं नाणं? किती असेल? किती आपण विचार करू शकत नाही. एवढं सगळं असूनही ते तत्सूवर हल्लं नाही पारड. आता काय करायचं? हिला आठवण आली रुक्मिणीची. रुक्मिणी घरामध्ये होती. रुक्मिणीला सगळं सांगितलं. रुक्मिणीने स्मित हास्य केलं. आणि स्मित हास्य करून असणार तिनं सांगितलं, थांब. आणि रुक्मिणीनं मनामध्ये भाव धरून एक तुळशीचं पान आणलं आणि त्या पारड्यात टाकलं. महाराज, ते पारड बराबर तोललं गेलं. कारण रुक्मिणीच्या त्या तुळशीच्या पानामध्ये भाव लपला होता. म्हणून पै भक्ती ऐसे जाणे, साने थोर न माने. भावाचे पाहुणे भलती या. भावाचे पाहुणे भलती. आम्ही अतिथी आहोत, भावाचे अतिथी आहोत. कारण देवाकडे काय, देव स्वतःच निर्माता आहे. सगळं काही तोच असताना त्याला बाह्य लौकिकाच्या या ऐश्वर्यानं तोलू पाहणं, घेऊ पाहणं शक्य नाही. आणि हे नश्वर आहे.
हे आम्ही जे देणार आहोत ते नश्वर आहे आणि त्यानं दिलेलं आहे. त्यानं दिलेलं त्याला देऊन त्याला विकत कसं घेता येईल? तुम्हाला जे जन्म मिळाला आहे, तो जन्म जो मिळाला आहे त्या जन्माचं सार्थक करत असताना ईश्वराची प्राप्ती करायची आहे, तर मनामध्ये भक्ती आणि भाव पाहिजे. पण ती भक्ती आणि भाव बाह्य स्वरूपाचे नको आहेत. अंतर्गत भक्ताची काही बाह्य लक्षणं आहेत ते वेगळे, तो विषय वेगळा. अंतर्गत जो भाव असतो तर भक्ताचे लक्षणं बघत असताना जसं ऊस लावणाऱ्यालाही तेच गुढी देतो, तोडून चरतात घालणाऱ्यालाही तेच गुढी देतो. तो म्हणत नाही पाणी वाघालाही तसंच लागतं आणि गायलाही तसंच लागतं. आकाश सगळ्यासारखं सारखं आहे, भेदभाव करत नाही. वारं सगळ्याला सारखं आहे, वृक्ष सगळ्याला गोड फळ देतो. असे भक्ताचे लक्षणं असतात. आणि हे पाहत असताना आजच्या या प्रवचन रूपी सेवेमध्ये जे आज अनुषंगानं सप्त्याच्या अनुषंगानं 6व्या दिवसाची सेवा आणि भगवंताला प्रमाण मानून जे माझं अल्पज्ञान आहे, माझं पामराशी काय थोरपण पायीचे वान पायी बरे, जेवढं शक्य आहे त्या अनुषंगाने या अखंड हरिनाम सप्ताह 65 वर्ष झालं. इथला लहानातला लहानही माझा पेक्षा ज्ञानी आहे, त्याला पूर्वज्ञान आहे, भक्तीचं ज्ञान आहे. आणि अशा जिथं ज्यांचा जन्मच भक्तिमय होऊन गेला तिथं माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कीटकानं काय प्रकाश दाखवावा ते कळत नाही. फक्त मनामध्ये आपल्या हातून सेवा घडावी आणि जे आईवडिलांचं पुण्य आहे, आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत जीवन सफल झालेलं आहे. आणि ते आशीर्वाद दिसत नसतात. सतत अंतःकरणामध्ये त्यांच्या मनामध्ये असणारं पाल्याची सफलता हे दिसून येत नसते. अंतःकरणातलं जे भक्ती भाव असतो, जे आपल्या पाल्य जो बोबडा जर बोलला तर तिथं त्यांना आनंद होतो. अरबकाचे साठी पण ते हाती धरले पाठी, बालकाचे पावले माता पाऊल घाली, अशी अवस्था असते. आणि या अवस्थेमध्ये असताना ह्या सगळ्या गावात माझं मायबाप आहे आणि त्यांच्या पुढे माझ्यासारख्या बोबड्या पोरानं काहीतरी बोलावं. आणि त्या बोलण्याच्या आवेशामध्ये काही जर चुका झाल्या असतील ते मी परत घेतो आणि जे चांगलं आहे तुमच्या मायबापाच्या चरणावर अर्पित करतो. आणि आजची भगवंताची झालेली सेवा इथे संपवतो.